महिला दिनानिमित्त जागतिक महिला दिनानिमित्त श्रामपूर शहरामध्ये रिपाईच्या वतीने आमच्या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुधा त्रिभुवन तसेच तालुकाध्यक्ष सुनील शिरसाट, मनोज बोकाळे, मोहनजी आव्हाड, आमचे राजूला गायकवाड असतील, आमचे शहराध्यक्ष उदयभाऊ पवार तसेच सुनील दत्ता, आमचे शहराचे विशाल सुरडकर, श्यामभाऊ शेळके, आमचे सर्व गौतम भाऊ शेळके असतील, देवरे सर आहेत, आमचे भोंगळे सर आहेत, तसेच आमचे रिपाईचे सर्व पदाधिकारी, आमच्या महिला उत्तर महाराष्ट्राच्या अध्यक्ष रमाताई धिवर, आमच्या पगारेताई येवलेकरताई आणि सर्व आमच्या या ठिकाणी ज्या महिला आहेत. तर आमच्या रिपाईचं आज असं नियोजन होतं महिला दिनानिमित्त की ज्या महिला या श्रामपूर शहरामध्ये सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत आपल्या उदाहरणार्थ साधन म्हणजे गोरगरीब लोकांना प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाच्या दुकानावर जाऊन भीक मागणे आणि संध्याकाळी कुठेतरी एका साईडला झोपून आपलं आयुष्य काढत असलेल्या या महिलांचा महिला दिन आज आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून त्यांना फेटे घालून आणि त्यांना साड्या देऊन तसेच राधिका सारख्या हॉटेलमध्ये त्याला जेवण देऊन आज आम्ही हा महिला दिन साजरा करत आहोत. आणि याचा मागचं उद्दिष्ट आमचं एवढंच आहे की ठिकठिकाणी महिला दिन अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा होतोय, परंतु आम्ही बुद्धाचे बाबासाहेबांचे अनुयायी असल्यामुळं ज्या ज्या महिला उपस्थित आहेत, ज्या ज्या महिला रस्त्यावर आज आम्हाला दिसल्या त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्यांना सकाळपासून आमच्या सोबत रात्रीभर संध्याकाळपर्यंत एकत्र करून बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आणून त्यांना साड्या देऊन त्यांचा आज आम्ही गौरव केला आहे. कारण प्रत्येक ठिकाणी महिला आज सुरक्षित आहे. कोणी महिला शिक्षणाने पुढे गेली, कोणी कलेक्टर झाल्या, कोणी राष्ट्रपती झाल्या, कोणी शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, परंतु हे ज्या उपेक्षित महिला आहे यांच्या काळात कोणाचं लक्ष नाही आहे. महिला दिनाचे कार्यक्रम ठिकठिकाणी होतात, प्रत्येकाला झाडू मिळतो, झाड मिळतं, साडी मिळते, प्रत्येकाला मोठ्या मोठ्या गुच्छ देऊन त्यांचा महिला दिन शाळेमध्ये साजरा होतो, कॉलेजमध्ये साजरा होतो, परंतु ह्या ज्या गोरगरीब महिला आहे यांना आज कुणी विचारला तयार नाही. म्हणून यांच्या आयुष्यामध्ये एक सोनेरी पाठ यावी म्हणून आज आमच्या रिपाईच्या वतीने आम्ही आज प्रयत्न केले आहे. आणि मी माझ्या जिल्हा रिपाईच्या वतीने, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले साहेबांच्या वतीने आणि माझ्या थोरात परिवाराच्या वतीने या महिलांना या महिला दिनानिमित्त फार फार शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य फार सुखाच्या समृद्धीच्या आणि भरभट जाऊ. तसेच बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व महिलांना न्याय हक्काचा अधिकार दिलेलाच आहे, परंतु या महिला उपेक्षित आहे. यांच्या पाठीमागे आज कोणीच नाही, यांचं शिक्षण नाही, यांना घरदार काहीच नाही आणि म्हणून या महिलांना पण त्यांचा हेतूची सन्मान व्हावा म्हणून आज आम्ही आरपीच्या वतीने प्रयत्न केले आहेत. आणि मी माझ्या सर्व टीमला मनापासून मी आभारी आहे की भविष्यामध्ये दादा पुढल्या वर्षी आज तर आपण यांचा नागरिक सत्कार करत आहोत आपल्या आरपीच्या वतीने, परंतु पुढल्या वर्षी ह्या महिलांना प्रत्येक महिलांना कोणाकडे भीक मागता नाही आलं पाहिजे आणि यांना राहायला जागा कशी भेटेल यांचा पुनर्वसन आपण 100% आरपीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू. आणि पुन्हा एकदा या जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना सांगतो जय भीम, जय बुद्ध. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महिला दिनाचा, जागतिक महिला दिनाचा